विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता मतमोजणी पार पडतेय आणि राज्यात विधान परिषदेच्या एकूण 17 जागांवर निवडणुका या घोषित करण्यात आल्या होत्या। यामधल्या 6 जागा या बिनविरोध निवडून आल्यात, त्यामुळे आता उर्वरित 11 जागांसाठी निवडणूक झालेली होती। या 11 जागांवर आज मतमोजणी होतीये आणि मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय। तर या निवडणुकीमध्ये महायुतीचं पारडं जड आहे आणि त्यामुळे या मतमोजणीमुळे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड आज दिवसभर याकडे आपलं लक्ष असणार आहे। खरं तर काही तासामध्येच विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या या निकालाचे सगळे निकाल हे खरं तर स्पष्ट होणार आहेत। त्यामुळे काय नेमका पुढच्या 2 तासामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये घडते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा तसंच नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, त्याचप्रमाणे धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना अशा प्रकारे हे सगळं आज मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आपण एकदा पाहूया कुठे किती टक्के मतदान झालेले आहे। नाशिकमध्ये 100% मतदान झाले, मात्र नाशिकमधल्या मतमोजणीमध्ये सध्या ट्विस्ट आहे, कारण गोकुळ गीते हे बंडखोर अपक्ष म्हणून उमेदवार उभे आहेत। भाजपचे खरं तर ते उमेदवार आहेत, भाजपमधून बंडखोरी केलेली होती, मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटलेली होती। त्यामुळे नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते असा एक वेगळा सामना पाहायला मिळतोय। खरं तर निवडणुकीच्या आधी त्यांनी माघार घेतल्याचं सांगितलेलं होतं, मात्र छुप्या पद्धतीनं आपण प्रचार केला असल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे। त्यामुळे नाशिकमधल्या या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल। तर आमचे प्रतिनिधी सध्या नागपूरमधून अमर काणे आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया नागपूरमधल्या काय नेमक्या सध्याच्या अपडेट्स आहेत अमर काणे यांच्याकडून। अमर, विदर्भातल्या निकालांकडे आपलं लक्ष आहे, सध्या मतमोजणीला सुरुवात झाल्याचं कळतं आहे, काय नेमकं सध्या चित्र दिसतंय? अनुपमा, मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही तासातच चित्र स्पष्ट होईल, कारण की नागपुरात थेट लढत आहे लोंढे विरुद्ध पोद्दार। आता राजीव पोद्दार जे भाजपाचे उमेदवार आहेत ते मतदान केंद्रावर पोहोचले आहेत, त्यांच्याकडून तर किंबहुना दावा करण्यात येतोय 582 मतं भाजपाचे म्हणजे महायुतीचे असले तरी 650 पेक्षा जास्त मतं मला मिळतील, विक्रमी असा दणदणीत असा आमचा विजय होईल असा दावा करता येतोय आणि किंबहुना भाजपाने त्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं। एकूणच भाजपाला प्रचंड असा विश्वास आहे विजयाचा। तर त्याचबरोबर अमरावती आणि भंडारा, गोंदिया या 2 ठिकाणी सुद्धा मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, तिथे सुद्धा महायुतीकडनं विजयाचा दावा करण्यात येतोय। अमरावतीतलं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हर्षजित देशमुख जे काँग्रेसचे उमेदवार आहे ते उपचारात घेत होते संपूर्ण निवडणुकी दरम्यान, आणि त्यामुळे काँग्रेसने कुठेतरी त्यांना मतदान करू नका असं सांगितलेलं होतं। आणि तर दुसरीकडे भंडारा, गोंदियामध्ये तर काँग्रेस समर्थित ईश्वरकर असे उमेदवार देण्यात आले होते, तिथे सुद्धा महायुतीचे ब्राह्मणकर यांनी विजयाचा दावा केलाय। आता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। नागपुरात 836 मतदार होते, त्यापैकी 823 जणांनी मतदान केलं आहे, 4 टेबल लागलेले आहे आणि या प्रक्रियेत अगदी काही तासांमध्ये निवडणुकीचं चित्र मतमोजणीचं चित्र स्पष्ट होईल आणि संपूर्ण निकाल हाती येईल। निश्चितच समोर असेच लक्ष ठेवून आपण वेळोवेळी आणखी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। थेट जाऊया आपण, आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या बरोबर आहेत। प्रताप, काय नेमक्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे का? वातावरण नेमकं या मतमोजणी केंद्रांवर काय दिसतंय? कोणकोणत्या ठिकाणी उमेदवार पोहोचलेले आहेत? प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल, कारण आपण पाहतो की मतपत्रिका ज्या आहेत ते सांगली आणि साताराच्या ते एकत्रित करून त्या केल्या जातात आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की त्याच्यामध्ये वैध मतं बाजूला करून अवैध मतं बाजूला केली जात आहेत आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कारण आपण पाहतो की जो कोटा आहे तो कोटा निश्चित ज्या वेळेला होईल, ज्या वेळेला या मतपत्रिका कोणत्या याच्यामध्ये आपण पाहतो की बाद झालेल्या आहेत आणि कोणत्या हे झालेल्या आहेत, तर त्यावरच आपलं पाहतो की मतमोजणीची प्रक्रिया कशा प्रकारे सुरू राहिली कळेल। पण आताच निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की माध्यम प्रतिनिधींना आम्ही आतमध्ये प्रवेश देणार नाही, पण एक 15-15 मिनिटांनी तुम्हाला अपडेट देऊ अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। पण सध्याच्या घडीला मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल। साधारण 11 पर्यंत पूर्ण निकाल कळेल अशा प्रकारची माहिती आहे। पण एकूणच आपण पाहतो की महायुतीचं पारडं जड आहे, फक्त प्रत्यक्षात त्या कोट्यामध्ये किती मतदान त्यांना मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की मतमोजणीची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे आणि अवघ्या काही वेळेतच म्हणजे 15-15 मिनिटांना आपल्याला ह्या ठिकाणची अपडेट कळू शकेल। ठीक का, जरूर या सगळ्या अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायच्यात। प्रताप, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आपण जाणार आहोत योगेश खरे यांच्याकडे। नाशिकमध्ये आज लक्षवेधी ठरतात मतमोजणी आणि तिथले निकाल। जाऊया आपण योगेशकडे। योगेश, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? गोकुळ गीते तिथे पोहोचलेले आहेत आणि मतमोजणी प्रक्रियेला आता सुरुवात झाली असल्याचं कळतंय, काय सध्याचं वातावरण आहे, काय चित्र आहे?
नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते हे दोन्ही स्पर्धक उमेदवार आहेत जे आता मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण बघू शकतो की नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणी ही मतमोजणी आणि गोकुळ गीते पण आपल्याला समोर दिसत आहेत. ते अधिकाऱ्यांशी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. ते उपस्थित आहेत आणि पूर्ण मतमोजणीकडे लक्ष ठेवून आहेत. माध्यमांना या ठिकाणी जाण्याची परमिशन देण्यात आलेली नाही. मध्ये काही प्रतिनिधी उमेदवारांचे आहेत, मात्र माध्यमांना त्या ठिकाणी उपस्थित राहू दिलेलं नाही आहे. त्यामुळे एकूणच मध्ये काय सुरू आहे हे नेमकं समजू शकलेलं नाही. मात्र गोकुळ गीते आत्ता अधिकाऱ्यांशी चर्चा करताना या ठिकाणी दिसले. त्यामुळे मतमोजणीबद्दल काही शंका त्यांनी उपस्थित या ठिकाणी केलेल्या दिसत आहेत. आपण जर बघितलं तर मोठी अटीतटीची लढत जी आहे ती आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे. एकूण 618 मतदान हे झालेलं आहे. 619 पैकी म्हणजे 99% मतदान झालेलं आहे आणि यातलं बहुतांशी मतदान जेवढे 60-70% मतदान हे खरं तर महायुतीचं आहे. आणि असं असतानासुद्धा एक चमत्कार नाशिकमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आता सगळ्यांचं लक्ष मतमोजणीकडे लागलेलं आहे. महायुतीची किती मतं फुटतात, महाविकास आघाडी कोणाच्या पारड्यात मतं टाकते आणि त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवाराला किती मतं मिळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. विजय पराजय हा कुणाचा तरी होणार, मात्र महायुतीमध्येच फूट या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरंय. आणि खरं तर योगेश, दोघांची बॉडी लँग्वेज काय आहे विचारायचं, पण आपण जाऊया विशाल करोळेकडे, कारण सध्या विशालकडे काही अपडेट्स आहेत. विशाल, काय नेमकं सध्याचं चित्र आहे? 1-1.5 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल असं आपण म्हटलं होतं. इथला पेपर सोपा आहे असं तुमचं म्हणणं होतं. काय नेमकं सध्याचं चित्र आहे? अनुपमा, मतांच्या मोजणीला आता सुरुवात झालेली आहे. मतांचे गठ्ठे उघडण्यात आलेले आहे आणि त्यानुसार आता मतांची छाननी सुरू आहे. एकूण वैध मतं पहिले बाजूला काढले जातील. ही वैध मतं बाजूला काढल्यानंतर त्यातील प्रथम क्रमांकांची मतं कोणाला पडली हे मोजण्यात येतील. यासाठी 3 कप्पे तयार करण्यात आलेले आहेत. 3 उमेदवार संभाजीनगरमध्ये आहे. त्यानुसार प्रत्येक कप्प्यामध्ये प्रथम पसंतीची मतं ठेवण्यात येतील आणि त्यानंतर ही मतांची मोजणी सुरू होईल. खरं तर गणितानुसार ज्याला 50% पेक्षा 1 मत अधिक असं जर मत मिळालं तर तो विजयी उमेदवार घोषित होतो. आणि त्यानुसार आता मतांच्या मोजणीला सुरुवात झाली आहे. सुहास शिरसाट जे भाजपचे महायुतीचे उमेदवार आहे त्यांना जास्त पहिल्या पसंतीची मतं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळं जवळपास त्यांचाच विजय निश्चित असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि खरं तर महायुतीच्या गणित जर सगळं आपण बघितलं तर जवळपास विजय त्यांचाच निश्चित होता. त्यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी होती. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं, एक महत्त्वाची गोष्ट यात महत्त्वाची म्हणावी लागेल ती म्हणजे महायुतीचा कोटा 419 मतांचा आहे. त्यांना नक्की किती मतं जास्त मिळतात, कारण प्रचार करताना सातत्यानं एकच मुद्दा होता की महाविकास आघाडीचे मतदार सुद्धा आम्हाला मतदान करतील आणि त्यामुळे आम्ही 500 पार करू. आता खरंच महायुती 500 पार करते का? तर दुसरीकडे ज्या पद्धतीनं अंबादास दानवेंनी एक दावा केला होता की आम्ही महायुतीची मतं फोडू आणि महाविकास आघाडीला ही मतं पडतील. दावे प्रतिदावे खूप झाले. आता फक्त निकालाची वेळ आलेली आहे. निकालाच्या मोजणीला सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळात हे सगळं चित्र स्पष्ट होईल. अगदी. विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चितच वेळोवेळी आपण नक्की चर्चा करूया. अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. त्याचप्रमाणे योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. नाशिकमधल्या या निकालांमध्ये काही ट्विस्ट अपेक्षित आहे, त्यामुळे आपण नाशिकवर लक्ष ठेवून आहोत. योगेशकडून आपण वारंवार माहिती जाणून घेत राहणार आहोत. त्याचप्रमाणे प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. होईल आणि त्यानंतरच निश्चितपणे आमचा विजय निश्चित असेल. तुम्ही एक दावा केला होता, माफ करा, तुम्ही एक दावा केला होता की 500 पेक्षा जास्त मतं तुम्हाला मिळतील. आहे चित्र? नक्कीच चित्र आहे तसं. मिळतील नक्कीच. किती नक्की मतं फोडलीत? नाही, फोडणं म्हणायचा विषय नाही आहे. हे जे महायुतीचं जे सरकार आहे हे एक विकासाच्या दिशेनं जाणारं सरकार आहे आणि तो विचार करून एकतर महायुतीचे मतही शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विकासाची दिशा बघून इतरही मतदार हे नक्कीच महायुतीकडे वळतील आणि नक्कीच ते जास्तीचे मतदान या ठिकाणी होईल. म्हणजे 500 क्रॉस तुमचा दावा पूर्ण होईल? होईल. विजयाचा विश्वास पूर्ण आहे? नक्की. विजय तर निश्चितच आहे, काय त्याच्या शंका नाही. काय धोरण असेल संभाजीनगरसाठी तुमचं निवडून आल्यावर पहिलं? नक्कीच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाखा आहेत सगळ्या, मग ते जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, परिषदा असतील, नगरपंचायत असतील, महानगरपालिका असतील, यांचे जे प्रश्न आहे, मी स्वतः नगराध्यक्ष राहिलेलो आहेत, मला ते प्रश्न त्या ठिकाणी त्याची जाणीव मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते प्रश्न कसे मार्गी लागतील, आमचं नगरसेवकांना काम करताना काय अडचणी येतात, त्यांना कसं सहकार्य करता येईल या दिशेनं नक्कीच भूमिका माझी असेल. म्हणजे विजयाकडे घोडदौड सुरू आहे. थँक्यू. हे होते सुहास शिरसाट, महायुतीचे भाजपचे उमेदवार आहे. स्पष्टपणे सांगतायत की विजयाचा मला विश्वास आहे. महायुतीचे तर मतं मला पडतील, सोबतच महाविकास आघाडीचेही मतं मिळतील आणि निवडून आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रश्न मला माहिती आहे, ते प्रश्न सोडवण्यास माझा पुढाकार असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.